वॉरियर स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स अकॅडमी अमरावतीतर्फे शिवजयंती व जागतिक महिला दिनानिमित्त 6व्या खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन 8 मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते। या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून 10 ते 17 वर्षांवरील 350हून अधिक मुलामुलींनी काता व कुमिते गटात आपले कौशल्य दाखवले। चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मुले गटात अभिषेक कडू याने प्रथम, जय कारंजगर याने द्वितीय तर विशाल चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकावला। मुलींच्या नटात जान्हवी पोळ प्रथम, प्रीती झरेकर द्वितीय आणि संस्कृती गणेशकर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली। विजेत्यांना रोख पारितोषिके व चषकाने गौरवण्यात आले। स्पर्धेचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवानी, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, गटनेता चेतन गावंडे व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले। सेन्सेई उमेश मोवळे आणि चेतन वाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक समितीने स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले। आज जागतिक महिला दिनानिमित्त तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वॉरियर स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स अकादमीच्या वतीनं दरवर्षी आयोजित होत असलेली राज्यस्तरीय कराटेच्या स्पर्धेनिमित्त आज जिल्हा क्रीडा संकुल तपोवन येथे 6व्या खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलं होतं। आज या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 350हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला स्पर्धेत सहभाग नोंदवित उत्स्फूर्तपणे आपल्या या कराटे खेळाचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये दाखवलेलं आहे आणि सध्या ही स्पर्धा सुरू आहे। आणि आपल्या या आजच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10,000, 7,000, 5,000 प्रथम, द्वितीय, तृतीय अशा या क्रमांक पटकविणाऱ्या ज्या खेळाडूंना जे आहे या स्पर्धेमध्ये पारितोषिकसुद्धा वितरित केलं जाणार आहे। आणि आजच्या स्पर्धेमध्ये आर्चरीची एक जे विद्यार्थिनी होती तिचासुद्धा याच्या जागतिक महिला दिनानिमित्त तिचा या सत्कार करण्यात आला आहे। आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा ज्या आहे स्पर्धेचं आयोजन वॉरियर स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून शहरातील विविध कानाकोपऱ्यामध्ये केलं जात असते। धन्यवाद।